कवटेसरच्या उपसरपंचपदी श्री वृषभ जयपाल मगदुम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक सर्व सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ कवटेसर। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महापूर प्रश्नी यापुढेही समन्वय ठेवू, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही। उल्हास पाटील यांनी मानले मंत्री विखे पाटील यांचे आभार। कर्नाटक व महाराष्ट्र शासनाच्या योग्य समन्वयामुळेच कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती रोखण्यात यश आलं। याबद्दल शिरोळ तालुक्याच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा माजी आमदार उल्हास पाटील, धनाजीराव जगदाळे यांनी आभार व्यक्त करत संगमनेर येथे सत्कार केला। यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अलमट्टी आणि हिप्परगी धरणातून वेळीच विसर्ग होण्यासाठी शासनाने प्रयत्न केले। अलमट्टी बरोबर हिप्परगीचं कारण शासनाच्या लक्षात आल्याने विसर्गावर विशेष लक्ष दिलं गेलं, त्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापूर टळू शकला। यापुढेही महाराष्ट्र शासन समन्वयाची भूमिका ठेवून महापूर टाळण्यासाठी प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली। माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून महापूर प्रश्नी आम्ही निवेदन दिलं। याची वेळीच दखल घेऊन मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत महापुराच्या कारणाची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली गेली। अलमट्टी व हिप्परगी धरणातून विसर्ग होण्यासाठी शासनाने समन्वय राखल्याने पूर परिस्थिती रोखता आली। मंत्री विखे पाटील यांनी स्वतः या प्रश्नी लक्ष दिल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, नुडसेवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, आबासाहेब थोरात, दिलीपराव शिंदे, पृथ्वीराज थोरात आदी उपस्थित होते। दरम्यान संगमनेर येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा महापूर प्रश्नी समन्वय राखल्याबद्दल शिरोळ तालुक्याच्या वतीनं माजी आमदार उल्हास पाटील यांनी आभार मानले। महानकरे न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।